ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सती आणि रुद्राचा विवाह चालू असताना रुद्रांना अचानक क्रोध का आला हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आणि त्यांना रुद्रांना कशा प्रकारे शांत करण्यात आले त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मदेव नारदांना म्हणतात की दक्षाने शंकरांना कन्यादान केले. त्यानंतर श्रीहरी हे लक्ष्मीसह रुद्रापाशी गेले व हात जोडून त्यांना म्हणाले की हे महादेवा, तुम्ही अखिल विश्वाचे पिताश्री आहात. देवी श्री ही माताश्री आहे. धर्माचे रक्षण करण्यासाठी अधर्माचे निखंदन करण्यासाठी तुम्ही अवतार घेतला. तुम्ही दोघांनी जगाचे रक्षण करावे हीच आमची प्रार्थना आहे. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या आणि ब्राह्मणाच्या सांगण्यावरून शिवजी व सतीने अग्नीला प्रदक्षिणा घालण्याची सुरुवात करतात. मंगलवाद्य वाजू लागतात. त्यावेळी एक विलक्षण अशी घटना घडते की अग्नीला प्रदक्षिणा घालत असताना सतीच्या पायावरचे वस्त्र हे अचानक उडते आणि ब्रह्मदेवांना तिच्या चरणाचे दर्शन हे घडते. ते सुंदर चरण बघितल्यानंतर ब्रह्मदेव हे मोहित होतात. शिवमायाच्या प्रभावाने ते कामुक होतात आणि सतीचे मुखकमळ पाहण्याची इच्छा ब्रह्मदेवांना निर्माण होते. रुद्रासमोर सतीचे मुखकमळ कसे पाहायचे हा विचार ब्रह्मदेव करू लागतात. आणि ब्रह्मदेव हे अग्नीत थोडी ओली लाकडे टाकतात. त्यामुळे धूर होतो आणि रुद्रांच्या डोळ्यात धूर गेल्यामुळे त्यांनी डोळे बंद केले. त्यावेळी सतीच्या मुख कमळावरील वस्त्र दूर करून ब्रह्मदेवांनी तिला पाहिले. तिचे सौंदर्य पाहून ब्रह्मदेव अधिकच कामुक झाले. धूर कमी झाल्यावर रुद्रांनी डोळे उघडले तेव्हा अंतर्ज्ञानाने त्यांनी हा सारा प्रकार त्यांच्या लक्षात आला आणि ते खूप क्रोधित झाले. संतापलेल्या रुद्रांनी ब्रह्मदेवांना मारण्यासाठी त्रिशूळ उगारले. त्यावेळी सभामंडपात सर्वजण भयभीत झाले. काय प्रकार झाला कोणाला काहीही कळेना. देवता ऋषी रुद्रांना प्रार्थना करू लागले की आपण अखिल विश्वाचे पिताश्री आहात. तुमची लीला ही अद्भुत आहे. तुमची माया देखील अलौकिक आहे. तरी आपण ब्रह्माजींचा वध करू नका. दक्षाने देखील रुद्रांना हात जोडले आणि विनंती केली, आपण ब्रह्मदेवांना मारू नका. अशा वेळी श्रीहरी म्हणजेच विष्णुदेव पुढे आले आणि म्हणाले की प्रभू, आपले अंतःकरण अतिशय उदार आहेत आणि ब्रह्माच्या हातून प्रमाद घडला, पण त्याचा त्यांना पश्चाताप झाला आहे आणि ते तुम्हाला शरण आले आहेत. पुन्हा विष्णू म्हणतात की तुम्ही प्रकृतीचे देखील पलीकडे आहात. खरोखर तुम्ही ज्योतिमय परमेश्वर आहात. मी ब्रह्मा हे सर्व तुमचेच मूर्त रूप आहोत. सृष्टीची उत्पत्ती, पालन पोषण व संहार ही त्रिविध कार्य करण्यासाठी भिन्नतेने प्रतीत होणारी सर्व तुमचीच अंशभूते रूपे आहेत. तुमच्या लीलांनी हे शरीर निर्माण झाली आहेत. आपणा तिघांचे कार्य जरी भिन्न भिन्न असले तरी आपण तिघे एकरूप आहोत. आपण पुराणपुरुष, अनंत, अव्यक्त, नित्य इत्यादी विशेषनामी श्रेष्ठ ब्रह्म आहात. तरी आपण याचा विचार करा आणि आपला क्रोध आवरा, असे श्रीहरी रुद्रांना विनंती करतात. विष्णूचे विचार ऐकून भगवान रुद्र हे प्रसन्न होतात आणि ब्रह्मदेवाला मारण्याचा विचार ते सोडून देतात. त्यामुळे सर्वांच्या मनातील भीती ही नाहीशी होते. सर्वांनी रुद्रांचा जय जयकार करतात. ब्रह्मदेवाने देखील अनेक स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली आणि त्यांच्याकडून जे काही पाप घडले त्याचे प्रायश्चित्त त्यांनी रुद्रांना विचारले. तेव्हा रुद्र म्हणतात की तुमच्या मनात काम उत्पन्न झाला म्हणजे तुम्ही सर्वसामान्य माणसाप्रमाणे आहात. डोक्यावर नमस्कार केल्यासारखे हात आहे. अशा स्थितीत फिरत राहाल.
प्रत्येकजण तुम्हाला हे काय म्हणून विचारेल. तुम्ही सर्वजणांना तुमच्या हातून घडलेला वृत्तांत सांगा. त्यामुळे तुमची प्रवृत्ती पाहून लोक तुमची निंदा करतील. एकमेकांना कळून सर्वजण तुमची निंदा करू लागतील. हीच तुमची शिक्षा आहे असे रुद्र ब्रह्मदेवांना सांगतात. शिवजीच्या आज्ञेप्रमाणे मी राहिलेला विवाहविधी हा पूर्ण केला. तेव्हा अनेक देवदेवतांनी रुद्र व सती यांच्यावर फुल्यांचा वर्षाव केला. नृत्य गायनाचे कार्यक्रम संपन्न झाले. त्यानंतर विवाह यज्ञाचे स्वामी म्हणजे यजमान भगवान रुद्र लौकिक व्यवहाराला अनुसरून ब्रह्मदेवांना म्हणतात की तुम्ही माझ्या विवाहाचे कार्य उत्तम तऱ्हेने पार पाडले, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्हास हवा तो वर तुम्ही मागा. मी काय दक्षिणा देऊ ते तुम्ही सांगा. जे पाहिजे असेल ते सांगा. मी ते देण्यासाठी तयार आहे. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना नमस्कार करतात आणि म्हणतात की माझे एकच मागणे आहे की तुम्ही याच वेदीवर नित्य स्थित राहून मानवांच्या पापांची शुद्धी करा. मी येथे आश्रय उभारणार नाही, येथेच राहणार आहे आणि पाप नाहीसे होण्यासाठी तपश्चर्या करणार आहे. पूर्वा फाल्गुन नक्षत्रावर रविवारी जो मनुष्य भक्तिभावाने तुमचे दर्शन घेईल त्याची सर्व पापेही नाहीशी होतील. त्यावेळी शिव प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन ते ब्रह्मदेवांना म्हणतात की विधी तुमच्या इच्छेला अनुसरून मी या वेदीवर सतीसह राहीन. नंतर सतीसह आपली अंशरूपी मूर्ती प्रगट करून त्या वेदीच्या मध्यभागी विराजमान झाले. नंतर शिव सतीसह कैलावर जाण्याची तयारी ते करतात. देव ऋषी दक्ष यांनी त्यांचा जय जयकार करतात. भगवान रुद्र पतीसह महानंदीवर आरूढ होतात आणि कैलासाकडे निघतात. सतीला सासरी पाठवताना सर्वांच्या डोळ्यात अश्रू येतात. काही अंतर सर्वजण त्यांना पोचविण्यास निघतात. रुद्रांनी व सतीने सर्वांना प्रेमळ निरोप देतात. शंकर सतीसह कैलासावर प्रवेश करतात आणि तेथे त्यांचे स्वागत होते. ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतात की कैलासावर रुद्र आणि सती हे दोघेच राहत होते. दुसरं कोणीही तेथे नव्हतं. दोघांच्या मनासारखा विवाह झाल्यामुळे दोघांच्या हृदयातील आनंद कमळ विकसित झाले होते. निसर्गाच्या रम्य सानिध्यामध्ये सुगंधी पुष्पांच्या माळा रुद्रदेव बनवत होते आणि सतीच्या गळ्यात घालत होते. निसर्गश्रीचे सौंदर्य दोघेही पाहत होते. निसर्गाशी ते बोलत होते. पक्ष्यांचे आवाज त्यांच्या प्रेमाला साथ देत होते. निसर्गाच्या अगाध प्रशासनाने त्यांच्या मनावर संवेदनाची लाली उमटत होती. मोर त्यांचे प्रेम पाहून आनंदाने पिसारा फुलवून नाचत होते. अनेक फुलांचे दागिने बनवून रुद्र सतीला हे घालत होते. त्यांनी कामदेवांचे स्मरण केले. त्याबरोबर वसंत ऋतू देखील तेथे आला. आम्रपल्लवावर बसून भ्रमर गुंजराव करू लागले होते. दोघांचे एकमेकांवरील प्रेम हे वाढत होते. दोघेही एकमेकांची काळजी हे घेत होते. शिवांनी सतीबरोबर कुंजात आणि नदीच्या रम्य ठिकाणी बराच काळ घालवला. निसर्गाचे नित्य नूतन वैभव पाहून त्यांच्या हृदयातील प्रेम हे वाढत गेले आणि त्या दोघांचे प्रेम पाहून निसर्ग आनंदाने डोलत होता. अनेक वर्ष दोघांनी संगतीत आनंदाने घालवली. ब्रह्मदेव पुढे सांगतात की नारदा एके दिवशी सतीने रुद्रदेवांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ती उभी राहिली. काही बोलत नव्हती. तेव्हा शिवजी म्हणतात की तुझ्या मनात काय आहे ते मला सांग. तेव्हा सती म्हणते की नाथा, आता पर्जन्यवृष्टी चालू होईल. आकाशामध्ये हे मेघ दाटून आले आहेत. विजांचा कडकडाट होत आहे. जोराचा वारा सुटला आहे. दिवसा सूर्यप्रकाश दिसत नाही आणि रात्री चंद्र दिसत नाही. मोठमोठे वृक्ष जोराच्या वाऱ्याने सळसळत आहेत. अनेक झाडे उन्मळून पडत आहे. तुम्ही कुठेतरी घर करण्याचा निर्णय करा. त्यावेळी शिवजी सतीला म्हणतात की आपल्या प्रसन्नतेसाठी मी घर करेन. तेथे मेघ येणार नाही. हिमालय पर्वतावर सोनेरी पिसे असलेले अनिल वृंद नावाचे पक्षी समूहाने मधुर गाणे गात राहतील.
तेथील सिद्धांच्या स्त्रिया तुला अनेक प्रकारची फळे देखील आणून देतील. तेथे तुला नित्य वसंत ऋतू दिसेल. हिमालयाचा सर्व परिसर माणसाआदी सरोवरांनी व इतर जलाशयांनी सुशोभित आहेत. त्यात विविध रंगाची कमळे फुललेली असतात. रुद्रदेव सतीला बरोबर घेऊन हिमालयाच्या शिखरावर जातात. ते स्थान अतिशय रम्य होते. विविध फुलांच्या रांगा फुललेल्या होत्या. तेथे चक्रवाक, हंस असे अनेक प्रकारचे पक्षी विहार करत होते. त्या अत्यंत रमणीय ठिकाणी सती आणि शिवांनी हे वास्तव केले. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.